गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस सुरू आहे आणि यामुळेच जिल्ह्यातील नदी नाले ओढे हे भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र दुसरीकडे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये अपेक्षित असा पाऊस अद्यापही झालेला दिसत नाही आणि त्यामुळेच गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मात्र या खडकवासला धरण साखळीचा जो काही पाणी पुरवठा आहे तो कमी असल्याचं पाहायला मिळतंय। आत्ता या खडकवासला धरण साखळीतला जो पाणी साठा आहे तो 5.67 TMC इतका आहे। मात्र गेल्या वर्षी याच दिवशी 5.81 इतका पाणी पुरवठा पाणी साठा या खडकवासला धरण साखळीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा हा जो काही पाणी साठा आहे तो किंचितसा कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या खडकवासला धरण साखळीमध्ये वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला अशी 4 धरणं येत असतात। या 4ही धरणातून पुणे शहराला पाणी पुरवठा केला जात असतो आणि खरं तर मान्सून आत्ताच सुरू झालेला आहे, त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये या खडकवासला धरण साखळीमध्ये अपेक्षित असा पाऊस होईल आणि त्यानंतर ही धरणं देखील 100% भरतील अशा पद्धतीचा एक अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जात आहे। जलसंपदा विभागाकडून तशी माहिती देखील दिली जात आहे। मात्र आत्ता तरी या खडकवासला धरण साखळीमध्ये अपेक्षित असा पाऊस होताना दिसत नाहीये, त्यामुळे हा जो पाणी साठा आहे तोच आपल्याला आत्ता पाहायला मिळतो। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाही हा पाणीसाठा कमी असल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये या ज्या खडकवासला धरण साखळीमध्ये जर अपेक्षित पाऊस झाला तर ही धरणं देखील भरती आणि पुणेकरांचा जो नेहमीचा पाण्याचा प्रश्न आहे, जो भेडसावणारा प्रश्न आहे किंवा पाणी कपातीची जी काही अडचण आहे ती दूर होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।